तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यासंबंधाचा विषयाशी निगडीत माहिती पाहणार आहोत. खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढणार का, हा प्रश्न सध्या संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. देशातील केंद्रीय कर्मचारी तसेच देशातील तब्बल 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष इतकं निश्चित झालं आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय अद्याप 58 वर्ष आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी सातत्याने उपस्थित केली जात आहे. कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्य शासनाकडे निवृत्तीचं वय वाढवण्याचा प्रस्तावसुद्धा सादर केला आहे. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीत निवृत्तीचं वय 60 वर्षापर्यंत वाढवणे अत्यावश्यक झालं आहे. कारण म्हणजे स्पर्धेचं युग झालं आहे. कारण नोकरीत उशिरा प्रवेश मिळतो आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्याने अनेकांना 28 वर्ष किंवा त्याहून अधिक वयात नोकरी मिळते, त्यामुळे त्यांना सेवा कालावधी कमी मिळतो. सध्या लागू असलेल्या नवीन पेन्शन प्रणालीमध्ये ही सेवा कालावधीवर आधारित असल्याने कमी सेवा कालावधी असणाऱ्या निवृत्तीनंतर पेन्शनची हमी नाही. अनेक कर्मचाऱ्यांना 1-2 वर्षात तुटीमुळे पदोन्नती मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या करिअरवर थेट परिणाम होतो. संघटनांनी पुन्हा एकदा सरकारला मागणीचा पुनरुच्चार करणे तर दर्शवले. राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आता सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा बाळगून आहेत. सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार पुढे कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.